नमस्कार. कसे आहेत आपण सर्वजण? मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे. या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील? खूप जणांचे प्रश्न आहे की गुरुचरित्र पारायण करणं होत नाही आहे, जी सेवा करायची आहे मठांमध्ये जाऊन वगैरे ती आमच्यामुळे होत नाही आहे. पण समस्या तर भरपूर आहे आणि गेले कित्येक वर्ष झाले आमची ही सेवा पूर्ण होत नाही आहे. म्हणजे असं म्हणा की इच्छा पण पूर्ण होत नाही आहे. काय करायला पाहिजे? दत्त जयंतीच्या दिवशी एक उपाय सांगते. पण आपल्याला दत्त जयंतीपासून जसं 14 तारखेपासून लगातार पुढे 11 दिवस ही सेवा करायची आहे. आणि जेव्हा हा उपाय मी पण केला होता, मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. माझी एक फ्रेंड आहे, त्यांनी जेव्हा हा उपाय केला तर त्यांची तर अशी समस्या होती की ती समस्या मी सांगू नाही शकत, पण त्यांना चमत्कार दिसलेला आहे. पण मी नियमानुसार सांगणार आहे. खूप जण म्हणतात की मग सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करणं होत नाही, कधी करावं, काय करावं? कोणत्याही गोष्टीचे नियम असतात. तुम्ही जेव्हा नियमानुसार चालणं सुरू करता तर 100% आपल्याला रिझल्ट येत असतात. तसं दत्त जयंतीच्या दिवशी 14 तारखेला सकाळी लवकर उठायचं 5-5:30ला. आणि नियमाने याच्यामध्ये कुठेच असं नाही आहे की ताई मी संध्याकाळी करेल, बिलकुल नाही. पहाटेच करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरामध्ये शुद्धीकरण झाल्यानंतर दत्त बावनवी, आपल्याला काय म्हणायचं आहे? दत्त बावनवी. छोटंसंच पुस्तक मार्केटला मिळतं, ते तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता. हातामध्ये पाणी घ्यायचं. आपल्या देवघरामध्ये जे फळ असेल, आपल्या घरी बनाना असेल, पिवळ्या कलरची मिठाई असेल, ती तुम्हाला ठेवायची आहे देवघरामध्ये. हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षदा आणि फूल, आणि आपला संकल्प सोडायचा आहे. जी तुमची इच्छा असेल, संतान प्राप्ती असेल, चांगली नोकरी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, जे काही असेल, कोणतीही इच्छा असो आपली, तो संकल्प सोडायचा आणि दत्त बावनवी म्हणायची. 11 दिवस रोज सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर हे करायचं आहे. जेव्हा तुम्ही करणार ना, मी 100% सांगते, 11 दिवसाच्या अंदर तुम्हाला रिझल्ट मिळेल. म्हणून मी हा उपाय दत्त जयंतीपासून करायला सांगत आहे. पण प्लस जेव्हा तुमची ही इच्छा पूर्ण होणार 11 दिवसाच्या अंदर, तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन केळं अर्पण करायचे, गरिबांना केळं द्या. आणि रोज तुम्ही जेव्हा ही सेवा करणार तर असाच विचार करा की ती गोष्ट मला मिळत आहे. आता काही लेडीज मला म्हणतात की मध्ये अडथळा आला, पिरियड्स आले, या कुठे जायचं वगैरे असेल, तर बघा कधी कधी काही सेवा अशा असतात की याच्यात तुम्हाला काळजी घ्यावी लागते. आता हे लेडीजचे प्रॉब्लेम नॅचरली आहे, ते जर आले तर ते सोडून द्यायचं. पुढे मग राहिलेले दिवस आहे 11 दिवस ते कंप्लीट करायचे. पण नियमाने करा, ढकलगाडी चालणार नाही. तुम्हाला जर ईश्वराजवळनं फळ पाहिजे लगेच, तर ईश्वराला पण काही ना काही पाहिजे ना, की ईश्वर म्हणतो मी फक्त वासाचा भुकेला आहे. मग नियमावर जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर करत आहे तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. कुलस्वामिनीला पण प्रार्थना करा, पितरांना सुद्धा करा, आणि मग दत्त बावनवी म्हणणं सुरू करा. 100% सांगते रिझल्ट येतात. फक्त विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. सेकंड आपले कर्म. जेव्हा कर्मानुसार करत आहे तर बघण्याची काहीच गरज नाही, कारण ईश्वराला माहीत असतं की माझ्या या भक्ताला द्यावंच लागेल. धन्यवाद.